ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुरुवातीला प्रिया प्रतिमाला त्रास द्यायला मुद्दामून हट्ट करत असते की मी तुला आठवलीच पाहिजे कारण की मी तुझी मुलगी आहे. डॉक्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती काही ऐकत नाही आणि ती प्रतिमाला त्रास देऊ लागते आणि प्रतिमा चक्कर येऊन पडते. नंतर अर्जुन तिला आत घेऊन जातो. नंतर डॉक्टर प्रतिमाची काळजी घ्यावी असा सल्ला सगळ्यांना देतात. आज सायलीमुळे प्रतिमाची वाचा परत आली आणि प्रतिमाचे कौतुक करायला लागतात. दुसरीकडे अर्जुन सायलीवर रागवलेला असतो कारण की ॲक्सिडेंट क्रिएशनची रिस्क त्याने घेतलेली असते आणि तेही त्याला न सांगता. तेव्हा सायली सांगते मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही माझा फोन कट केला आणि नंतर स्विच ऑफ केलात. तेव्हा अर्जुनला कळत नाही की आपला फोन स्विच ऑफ कसा झाला. त्यानंतर सायली भावूक झालेली असते. ज्यानंतर ही घटना घडली तेव्हा प्रतिमा त्याने तन्वी अशी हाक मारली होती पण ती तेव्हा प्रियाच्या जागी ती गाडीत होती. तन्वी खूप नशीबवान आहे. प्रतिमा त्याची स्मृती परत न आली तरी त्यांच्या मुलीचं नाव त्यांना आठवलं. अर्जुन ही सर्व घटना घडत असताना प्रिया त्याच्याबरोबर होती असं सांगतो तेव्हा सायलीला राग येतो पण तो तिची माफी मागतो. दुसरीकडे प्रतिमा शांत झोपलेली असताना प्रिया गुपचूप त्याच्या रूममध्ये जाते आणि तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली औषधं बदलते. तिचा यामागील खूप वाईट हेतू असतो. दुसऱ्या दिवशी प्रिया महिपाल आणि साक्षीला भेटायला जाते. तेथे जाऊन ती प्रतिमाची वाचा परत आली असे सांगते. हे ऐकून त्या तिघांच्या पायाखालची जमीन सरकते. प्रतिमाची वाचा परत आली असली तरी तिची स्मृती नाही आली हे ती सांगते. पण वाचा परत आली असली तरी सुभेदार तिला भूतकाळ आठवायचा प्रयत्न करायला सांगतील असं ती सांगते. स्वतः चुका करून सुद्धा प्रिया महिपाल आणि नागराजला जबाबदार ठरवते आणि ती सांगते तुम्ही काही करत नाही. तेव्हा महिपाल तिच्यावर भडकतो. ज्या कामासाठी तुला तिथे पाठवले ते तुझ्याकडून होत नाही आणि तू आमच्यावर ओरडतेस. तेव्हा साक्षी प्रियाला म्हणते हे सर्व घडताना तू कुठे होतीस. तेव्हा प्रिया म्हणते मी अर्जंटसोबत त्याच्या टेबलमध्ये होती. तेव्हा नागराज तिचा गळा दाबतो. तेव्हा महिपाल तिला मारायला जातो तेव्हा साक्षी त्याला अडवते. प्रतिमाची स्मृती परत आली तर सगळे आपण लटकणार कारण तिला जाळताना तिने माझा चेहरा पाहिला होता असं महिपालचं म्हणणं असतं. सायली आणि प्रतिमा गणपतीसाठी प्रसाद बनवत असतात तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. तेव्हा तिथे प्रिया येते आणि बोलते माझ्या आईला परत कामाला लावलंस ना असं ओरडते. त्यानंतर सगळेच प्रतिमाचा आवाज ऐकण्यासाठी तिला वेगवेगळे प्रश्न विचारतात पण तेव्हा तिची वाचा पुन्हा अडकते. तिच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडत नाही. हा सगळा बदल प्रियाने बदललेल्या औषधाचा असतो. प्रतिमाचा आवाज पुन्हा गेल्यामुळे सगळे टेन्शनमध्ये असतात. मात्र प्रिया खूप खुश होते. तेव्हा सायली प्रतिमाला बोलते की तुम्ही गोळ्या बरोबर घेतलात ना. तेव्हा प्रतिमा बोलते मला सायलीनेच या गोळ्या दिल्या आहेत. तेव्हा सायली प्रतिमाला विचारते तू बरोबर गोळ्या दिलास ना. तेव्हा प्रिया म्हणते तू माझ्यावर आरोप करतेस का. तेव्हा सायली म्हणते मी आरोप करत नाही हे कशावरून झालं ह्याचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा सायली श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते. तेव्हा डॉक्टर बोलते ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या मला परत दाखव. त्यानंतर सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते त्या गोळ्या बघण्यासाठी पण त्यानंतर सायलीला त्याच औषधाची बॉटल प्रियाच्या रूममध्ये पण दिसते. तेव्हा सायली समजते काहीतरी गडबड आहे कारण की 2 बॉटल आणल्या होत्या पण ही 2 बॉटल कशा आहेत आणि सेम औषधाची बॉटल बघून सायलीला काही समजत नाही. नंतर सायली युक्ती करते. प्रियाच्या रूममधली बॉटल ती तिथेच ठेवते आणि प्रतिमाच्या रूममधली बॉटल ती डॉक्टरांना घेऊन दाखवायला जाते. तेव्हा डॉक्टर सांगते की वरची बॉटल बरोबर आहे पण आतल्या गोळ्या काहीतरी वेगळ्याच दिसतात. तेव्हा सायली सांगते की ह्या गोळ्यांची बॉटल मला तन्वीच्या रूममध्ये पण सापडली. तेव्हा डॉक्टर सांगते की प्रियाला तिच्या आईबद्दल प्रेम आपुलकी माया काय दिसत नाही असं मला वाटतं आणि ही औषधाची जबाबदारी सायली तू स्वतः घ्यावी आता मी रविराज सरांना सांगते. तेव्हा श्रद्धा डॉक्टर रविराज सरांना सांगते की तुमच्या मुलीने औषधाची जबाबदारी बरोबर घेतलेली नाही. तेव्हा प्रिया सांगते मी माझ्या आईला गोळ्या चुकीच्या दिल्या. तेव्हा श्रद्धा डॉक्टर सांगतात 100% चुकीच्या दिल्या आणि तू गोळ्यांमध्ये हलगर्जीपणा केलास. तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते तुला जबाबदारी घेता येत नाही तर तू जबाबदारी का घेतलीस. तेव्हा प्रिया सांगते तुम्हाला माझ्याबद्दल कोणीतरी भुरवलं आहे. तेव्हा श्रद्धा डॉक्टर म्हणतात की ज्या गोळ्या मी दिल्या आहेत त्या गोळ्या त्या नाही आहेत. त्यानंतर श्रद्धा डॉक्टर म्हणतात की रविराजांना तुम्हाला तुमच्या बायकोची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही सायलीला गोळ्यांची जबाबदारी द्या. त्यानंतर सायलीने प्रतिमाला गोळ्या दिल्या असताना प्रतिमाच्या तोंडातून थोडे शब्द फुटायला लागतात. त्यानंतर ते अर्जुन
प्रियाचं भांडं फोडण्यासाठी एक मोठा गेम खेळायला सुरुवात करतो. तेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगतो की गणपती विसर्जन झाले आणि प्रतिमात्याची वाचा परत आली, त्यामुळे आपण एक गेम खेळूया. अर्जुन सांगतो बॉटलच्या पुढचं टोक ज्याच्या समोर असेल तो बॉटलच्या पाठचा भाग घेत असलेल्या व्यक्तीचं ऐकून त्यांनी ते सगळं करावे. आणि हे सगळं करता करता प्रियाचा नंबर येतो आणि प्रिया हातपाठी करते, पाय पुढे करते. तेव्हा डोक्यावर तिचा हातपाठी असतो आणि तो पाय पुढे करते आणि तिचा पाय उजवा जो पुढे असतो. आणि ज्यावेळी उजवा पाय समोर करते प्रिया, तेव्हा तिच्या समोर असते प्रतिमा आणि प्रतिमा तिच्या उजव्या पायाचा तळवा पाहते. आणि तेव्हा चैतन्य पाहतो की तिच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे. आणि हे सगळं प्रतिमा आणि चैतन्य पाहतो. आणि त्यानंतर प्रिया तिचा गेम पूर्ण करते, पण तिला काही खबरबात नसते की पण तिचं भांडं फुटलेलं आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याकडे येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा चैतन्य बोलतो तिच्या उजव्या पायावर काहीच नाही आहे. तेव्हा अर्जुन समजतो की ही तन्वी नाही आहे आणि अर्जुन कन्फर्म झालेला असतो की ही तन्वी नाहीच आहे. आता हे अर्जुनला सत्य सगळ्यांसमोर आणायचं असतं आणि हे पाहणं पुढे एक रंजकच होणार आहे.